नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुखद बातमी, रानसई धरण अखेर ओव्हरफ्लो। उरणकरांची चिंता मिटली। उरण तालुक्यातील 2 लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण रविवारी रात्री 1च्या सुमारास ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले आहे। मागील 5 दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले आहे। मागील वर्षीही 18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण MIDCच्या कार्यालयातून देण्यात आली। मात्र यावर्षी अवघ्या 5 दिवस कोसळणाऱ्या पावसात रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने उरणकरांची चिंता मिटली आहे। उरण तालुक्यातील रानसई धरणाची उंची 166 फूट असून 86 फूट ही मूळ साठ्याची पातळी आहे। या धरणातून तालुक्यातील 25 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे 2 लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो। जून महिना जवळपास पुरता कोरडा गेला होता। पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे। त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रविवारी दिनांक 5 जुलै रात्री 1 वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहत आहे। त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे। एकंदरीत रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांनी तसेच तरुणांनी धरण परिसरात जाऊ नये असे आवाहन MIDCच्या माध्यमातून करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।